हा निवांत बोला. काय इलेक्शन सुरू झाले आढळराव की कोल्हे? आता आपल्याकडे शिरूरला आंबेगाव तालुका स्थानिक उमेदवार आता खासदारकीच आहे. खासदारकी तर स्थानिक आंबेगाव तालुक्याचा जो माणूस आहे तोच ना. पक्ष कोणता असू द्या, काय अडचण नाही. कोल्हे तर म्हणतात मी भरपूर कामं केली. नाही ना, कोल्हे कधी तोंड दाखवा आलं नाही गावांमध्ये. काय करणार, काय बोलतात? आता हा आमच्या शिवसेनेचा माणूस आहे, आम्ही यालाच मतदान करणार. बर आता ते राष्ट्रवादीमध्ये आलेत ना, तरी चालेल ना, कधी मत देणार मत. हो 100%. डॉक्टर अमोल कोल्हे. अमोल कोल्हे येणार का बरं? निवडूनच येणार 100%. 100%. लोक म्हणतात कामं केली नाही, गावांचा चेहरा पाहिला नाही, कांद्याचा प्रश्न इलेक्शन आलं तर आठवला. मग कांद्याचा प्रश्न इलेक्शन आलं तर आठवला, बरोबर आहे. पण कांद्याचा प्रश्न मांडला. आता काही लोक काय म्हणतात की त्यांनी कांद्याचा प्रश्न मांडला पण त्याच्यावरती काही झालं नाही. पण विरोधात असल्यानंतर कांद्याचा प्रश्न मांडला सत्ता कोणाची? आता भाजपचे, बरोबर ना. मग ते मंजूर करायचं काम त्यांचं आहे ना, पियुष गोयलचं, बरोबर. मग पियुष गोयलला कळत नाही का इथं शेतकऱ्यांचे प्रश्न कसं झाले? थोडीशी सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांच्या बाबतीमध्ये आहे, थोडीशी नाही, भरपूर आहे, खूप आहे. हो. आणि विकास तुम्ही म्हणताय. मोदीनं डिंबा धरण तर मोदीनं बांधलं, कॅनल मोदीनं केले, जुन्नर तालुक्यामध्ये 5 धरणं मोदीनं बांधली, तुमची MIDC मोदीनं आणली, IT पार्क मोदीनं आणलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळा विकास मोदीनंच केला आहे. शरद पवारनी काय केलं यावेळेला? आधी अमोल कोल्हेंबद्दल बोला. आम्ही फक्त वरच्या लेवलचं, आम्हाला मोदीच्या विरोधामध्ये मतदान करायचं आहे. म्हणून तुम्ही कोल्हेंना मतदान मी एक करणार? शेतकरी आहे, मी एक कांदा उत्पादक शेतकरी आहे, आलं का लक्षामध्ये. आणि मोदीला माझं एक म्हणणं आहे, मोदीनं उद्या कांदा निर्यात खुली करावी, माझं मत मोदीला, भाजपला. काय बोलताय? हो. अमोल कोल्हेंचं काय? मग अमोल कोल्हे काय? मी एक शेतकरी आहे ना, लक्षात घ्या. मी एक शेतकरी आहे, माझं मत मोदी विरोधी, लक्षात घ्या. माझं मत मोदी विरोधी. आणि 2000 मोदींनी जर निर्यात बंदी उठवली, माझं मत मोदीला. ठीक आहे. एक मिनिट, दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या. मोदी 2000 रुपये देतो, वर्षाला किती देतो? 6000. मी एक शेतकरी आहे, कांदा उत्पादक शेतकरी आहे, वर्षाला 40,000 रुपये एकराला खर्च येतो, खतं आणि औषधं. जर 5 एकर जर उत्पादन करायचं असेल तर 5 चौक 20, 2 लाख. 18% किती झालं? 36,000. देतो किती? 6,000. मोदीचे आमच्याकडे 30,000 जमा आहेत. राहिला प्रश्न, अगर NCP की बात करू तो 70,000 कोटी का सिंचन घोटाळा, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा. कोण होतं महाराष्ट्र स्टेट बँकेचे अध्यक्ष? कोण होतं? अजित पवार. 70,000 कोटीचा घोटाळा कुणी केला? अजित पवारने आरोप केला. लोक म्हणजे कुणी केला? मग हे लगेच आता धुतल्या तांदळासाठी वॉशिंग मशीनमध्ये फ्रेश झाले का? ऐका, माझ्याकडे क्लिप आहेत. ज्या वेळेला भाजपचं सरकार येईल त्यावेळेला 15 लाख रुपये तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले का? शेतकऱ्याला म्हणले डायरेक्ट आम्ही शेतकरी आहे ना, क्लिपा दाखवू का तुम्हाला? रेकॉर्डिंग करू का? दाखवू का तुम्हाला? रेकॉर्डिंग ऐकायचं का? 15 लाख प्रत्येकाच्या खात्यावर शेतकऱ्याचं कर्ज माफी करू म्हटले की नाही? आणि ज्या वेळेला आम्ही त्याची स्टेटमेंट घेतली काय हे जुमला आहे, हे जुमला सरकार आहे. मला एक सांगा, का अजित पवारने एवढा भ्रष्टाचार केला, 70,000 कोटी खाले, शिखर बँकेचा, राज्य सहकारी बँकेचा घोटाळा झाला, शरद पवार काय करत होते? कोण? शरद पवार काय करत नव्हते. यांच्यावर ईडीची कारवाई आली त्यावेळेला शरद पवार जरी असले, माझं काय म्हणणं आहे, उद्या शरद पवारनी जरी भ्रष्टाचार केला असेल, ज्या वेळेला शरद पवार साहेबांवरती ईडीची कारवाई आली त्यावेळेला काय म्हटले? स्वतः ऑफिसला गेले, स्वतः गेले तिथं, साहेबांवरती इन्क्वायरी झाली की नाही? शेप निघाले की नाही? मग आता NCP घड्याळ जी करप्टेड पार्टी आहे ना, मग पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई तेच म्हणतायत की आता तुम्ही का नाही यांच्यावरती कारवाई करत? NCP वरती, घड्याळ चिन्हावरती का नाही कारवाई? NCP करप्ट आहे ना, मग का नाही कारवाई करत? बाजार भाव नाहीये, आता कुठेतरी चांगले दिवस येणार होते, अपेक्षा भंग केला. आता कालची स्टेटमेंट आहे, कुठल्या तरी एका देशामध्ये फक्त 10,000 मेट्रिक टनाचं निर्यात केले. कोणत्या आखाती देशामध्ये? एकट्या सोलापूर मार्केटची 1 दिवसाची आवक 10,000 आहे. आमचं तेच म्हणणे, आम्हाला शेतकऱ्याला काही देऊ नका, फक्त शेतकऱ्याच्या मालावरती जे निर्यात बंदी का निर्बंध आहेत ना, हे आठवा. आम्हाला काही नको, शेतकरी काही तुमच्याकडे मागत नाही. थँक्यू. लक्षात घ्या. चला, नूनच्या गावचे सरपंच आहेत. हो. आता काय द्या माळून घेत परिस्थिती? कोल्हे की आढळराव? आढळराव. हो. का बरं?
5 वर्षामध्ये एकही वर्षामध्ये कोल्हे आला नाही 12 डिसेंबरला आमच्या गावात. बाबू गेनूंच्या राष्ट्रीय पुरुष आमचा. याच्या आधी जेवढे खासदार झाले माझ्या आठवणीत सगळे खासदार एकदा गावांना येऊन गेले 12 डिसेंबरला. हे शेजारी असतानाही एकही वर्ष 12 डिसेंबरच्या कार्यक्रमाला आले नाही. एवढाच मुद्दा आहे आपला. ऐन वेळी यायचे का गावात? कधीच आले नाहीत. 12 डिसेंबरला आले नाही तर ऐन वेळेला काय येतात? आता लोक म्हणतात एकदा त्यांना संधी द्यायला पाहिजे. नाही नाही, आता आम्ही जाती करता माती खाणार आहे. आंबेगाव तालुका कोणाला? आमचं आडरराव आहे ना आंबेगावमध्ये. आडरराव करायचे का काम वगैरे माळून घ्यायचे? हा, ते कामं करू अगर ना करू, आम्ही जाती करता माती खाणार. मग आता ही माती म्हणायची का आडरराव म्हणजे? हा, मग ज्याचं त्याचा माणूस असतोच ना ज्याला त्याला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की आमच्या तालुक्याचं आहे म्हणून आम्ही त्यांना हो 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 100%. अमोल कोल्हे म्हणतात शेतकऱ्याचा प्रश्न सोडवतो मी. शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायला जेवढं सरकार झालं त्यालाही जमलं नाही. आता आहे त्यालाही जमत नाही आणि होणारं सरकार असेल त्यालाही जमणार नाही. इकडून तिकडे बेडूक उड्या मारत नाही मी. सगळे बेडक आहेत. सगळ्या बेडकांनी उड्या मारलेल्या आहेत. एकही असा बेडूक उड्या मारलेला नाही. कारण बेडूक हा उड्या मारायलाच जन्माला आलेला आहे. बर, मग ते आडरराव म्हणतात का बेडूक उड्या? मग ते तर म्हणतात की आडररावांनी आता याच्यात राष्ट्रवादीवर टीका केली, शेवटी तिकडच जावं लागलं. तर सगळे पक्षवाले सगळे एकमेकावर टीका करतात आणि परत एकमेकाकडेच जातात. याच्यात बदल होत नाही. शरद पवारांचा काही इफेक्ट होईल का? भावनेची लाट आहे म्हणून? नाही नाही, हे पहा, भावनेची लाट काही काळ असतो. महापूर सतत नदीला येत नाही, काही काळात येतो. तो पूर वसरून जातो. सतत पूर महापूर येऊ शकत नाही. आज झालं ते उद्या होईल याची गॅरंटी नाही. कोल्हेंबाबत चांगलं काय वाटतं? काय नाही, सगळं चांगले आहेत. नाही विशेष असं विशेष काय असेल ना, तुम्ही अवगुण सांगितलं आले नाही, गुण असेल ना काही? ते बाकीचं नाही, ते नाही सांगता येत आम्हाला. फक्त एवढंच आम्ही नाराज आहे की आमच्या राष्ट्रीय पुरुष आहे माळुंगे पडवळचा एकदाही जयंतीला आले एकदाही मी म्हणतो नसेल वेळ मिळाला 5 वर्षात, पण एकदा तरी आमच्या बाबू गुणीचं दर्शन घ्यायला यायला पाहिजे. आता येतील ते प्रचारला? मग नाही आम्ही तेच सांगणार आहे तिथं. आता का वेळ मिळाला? 2010 साली नारायणगाव टोमॅटो मार्केटला कळमच्या बाजूला 1 किलोमीटर टोमॅटोची लाईन लागत होती. नारायणगाव बाजूला 1 किलोमीटर आणि खोडद रोडला 1 किलोमीटर एवढी आवक होती. परंतु मनमोहन सिंगनी त्यावेळेला वाघा बॉर्डर खुल्ली केली. पाकिस्तानला टोमॅटो निर्यात केली. 400 ते 500 रुपये कॅरेट गेलं. जर वाघा बॉर्डर खुल्ली नसती तर 50 रुपये कॅरेट गेलं असतं. आलं का लक्षामध्ये? म्हणजे एवढा त्या काळामध्ये शेतकऱ्यांचा फायदा केला आणि आज यांनी सगळं टोटल निर्यात बंद केलेली आहे. हा, पण त्यामुळं पाकिस्तानमध्ये महागाई वाढली, पाकिस्तानला भीक मागायची वेळ आली. कशामुळं? नाही वाटत तिकडे खायलाच काही नाही राहिलं असा विषय पाकिस्तानमध्ये? विषय तो नाही, हे आपला आहे. 2010 साली मी एक शेतकरी आहे की टोमॅटो जर निर्यात झाली नसती त्यावेळेला तर 50 रुपये कॅरेट गेलं असतं, पण 500 रुपये कॅरेट गेलं त्या काळामध्ये शेतकऱ्याचं 2010 साली. आलं का लक्षामध्ये? मग हा फायदा कोणाला झाला? शेतकऱ्यांना. मनमोहन सिंग यांची धोरणं खूप चांगली होती असं अर्थतज्ञ होते. ते अतिशय हुशार माणूस होता तो मनमोहन सिंग. आणि ही जी आर्थिक सोबतता आली ना ती त्या काळामध्ये 10 वर्षामध्ये आलेली आहे. आलं का? मोदी आता भक्त त्याचे हे घेतात, आनंद घेत आहेत हे बघा मनमोहन सिंगांचा. आता काय आहे का, आजचे दिन मला एक सांगा, ठीक आहे मी मान्य आहे 370 कलम आठवलं, मला मान्य आहे. राम मंदिर बांधलं, मी एक हिंदू आहे. माझ्याही गावामध्ये राम जन्मोत्सव नांदूरमध्ये अगदी चांगला साजरा होतो, मी ते मानतो ते. पण त्याच्याबरोबर तुम्हाला आहे ना जे सर्वसामान्य जनतेला म्हणा, शेतकऱ्याला म्हणा, ते रोजीरोटीचा किंवा त्यांचा जो प्रश्न आहे स्रोत उत्पन्नाचा तो तुम्ही का खोडता किंवा कमी करता? अहो, आपल्या तालुक्यामध्ये बिहारची लोक येतात कांदा काढायला. येतात की नाही? बरोबर आहे, येऊ द्या ना. काय येतात सांगा ना. इथं रोजगार आहे म्हणून. हां, आता कालचंच उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी एकाकडे गेलो तर इथं पेट्रोल पंपावरती एक कामगार होता. त्याला पगार होता 15,000 रुपये. आलं का लक्षामध्ये? तर तो म्हटला इथं काय परवडत नाही, मग तो UPला गेला, त्या पेट्रोल पंपावर गेला, त्याला पगार दिला 7,000 रुपये. ही पश्चिम महाराष्ट्राची खासियत आहे. इथं तर रोजगार आहेच आहे पश्चिम महाराष्ट्र. आणि हे आदरणीय पवार साहेबांनीच केलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्राचा जो विकास आहे हा पवार साहेबांनीच केलेला आहे आणि ते मान्य करावं लागेल. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. चला.